जय अंबे. खुश रहा, आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा, हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना. बघा आज कशी मस्त देवांची पूजा झाली. माझ्या मस्त फुलं घेऊन आली होती मी. छान छान पूजा झाली आज माझी मस्त अशी. फुलं वगैरे असली की छानच होते ना पूजा. तर चला मग जय अंबे जय अंबे. बघा आपण हे लसूण घेतलं, मिरची, जिरे आणि ही कोथिंबीर निवडून घेतली, धुवून घेतली आणि आता निथळायला ठेवली इथे. धुवून निथळत ठेवली. आता ती आपण कापून घेऊया. काय बनवतोय आपण? आता आपण बनवतोय कोथिंबीर वडी. इथलं वाटण करून आता कोथिंबीर चिरून घेते. ही कोथिंबीर आहे ना ती चिरून घेते. धुवून ठेवली होती, आता चिरते. आम्ही पंचवटीला गेलो होतो ना, तर 40 रुपयाला भेटली. 50 रुपये म्हटला, पण 40 रुपयाला दिली कोथिंबीर. आता कोथिंबीर महाग असते, पण आमच्या साहेबांनी लगेच कोथिंबीर बघितली, म्हटले की हे वडी बनवते का? ठीक आहे, आता काय मग खाण्याची इच्छा झाली, मग काय आता महाग असू दे नाही तर काही असू दे, तर मग बनवते म्हटलं, जाऊ दे. पावसामध्ये उन्हाळ्यामध्ये थोडी कोथिंबीर महाग होते ना. एवढीशी कोथिंबीर 20 रुपयाला बाजारामध्ये, 10 रुपयाला एवढीशी देत होते. तर आता हे चिरून घेते छान असं. बारीक होईल ना. चिरून याच्यात टाकते नाही का. अशी मस्त चिरून घेते. अशी कोथिंबीर परत अशी चिरून घेते. याच्यात काय बरं, कोथिंबीर एवढी फ्रेश होती ना, तरी सुद्धा बघा थोडीशी वाळली ना. काल आणली होती ना, मग ती थोडीशी वाळतेच, ते काय प्रश्नच नाही. अशी कापून घेते. अन्नपूर्णेचं नाव घ्यायचं आणि सुरू करायचं. कोथिंबीर अशी बारीक थोडीशी रे, ते मग असं बारीक कटर असलं ना मग चांगली कापता येते नाही का. पण घेते आता कशी. तर कोथिंबीरची वडी सगळ्यांना आवडते नाही का. आळूची वडी, कोथिंबीरची वडी. सीझन असेल तेव्हा आपण तेच करतो. आता हे सीझन नाही आहे तरीसुद्धा आमच्या आहोंची फरमाईश आहे की अगं वडी बनव ना. मग म्हटलं ठीक आहे चला. आपलं सगळं काय असतं, आपल्या सगळ्या घरपरिवाराला जे आवडतं आहे ते बनवून खाऊ घालायचं नाही का, आपलं कर्तव्य असतं. खाऊ घालू म्हटलं, चला बनवते म्हटलं कोथिंबीरची वडी. त्यांना असं मस्त चमचमीत, म्हणजे सायलीला पण असं चमचमीत मस्त असं आवडतं सगळं. प्रत्येकालाच आवडतं नाही का. मलाही थोडंसं खारट आणि काय झालं ना, टेस्ट नसेल तर मी जेवतच नाही. तसं प्रत्येकाचं आहे नाही का. हे बघ आता आपण काय घेतलं, कोथिंबीर घेतली, हे मीठ टाकलं. हे बघ आता ही कोथिंबीर आहे आपली. ही कोथिंबीर, त्यामध्ये 1 वाटी चण्याचं पीठ टाकलं. मोठी वाटी अशी चण्याचं पीठ टाकलं. ही बघ, ही एवढी मोठी वाटी चण्याचं पीठ आणि एवढी मोठी वाटीच माडे सगळ्या डाळींचं पीठ असं असतं आपलं. आपण धिरडे वगैरे बनवतो ना तसं, त्यासाठी ना सगळ्या डाळींचं मिक्स असं पीठ असतं. तर ते हे पीठ मिक्स केलं. आता हे सगळं मिक्स करून घेते आणि अजून लागलं तर आपण थोडंसं घेऊया, हो की नाही. थोडा ओवा पण टाकू शकतो आपण. ओवा घेते आता. आता मी ह्याच्यामध्ये हळद नाही टाकले, जरा असा हिरवापणा राहायला पाहिजे ना, म्हणून हळद नाही टाकले. आता आपण ह्या भांड्याला मी कुकरमध्ये दाखवते, कारण ना आपण त्या ह्याच्यामध्ये करतो की नाही, आपण इडलीच्या भांड्यात करतो की नाही, तर इडलीच्या भांड्यात पण करतो आणि आधी तर आम्ही डब्यातच करायचो. तो बघा मी डब्यात कशी बनवते. डब्याला तेल लावलं. आता हे एक वळकोंडी घेतली,
छान असं पीठ भिजल्या गेले मस्त. छान मिक्स करून घेतलं आणि ह्याची आता वळकोंडे करून घेतले. आपल्याला जशी हवे तशी आपण करू शकतो. आणि नुसतं पण ठेवलं ना तर चौकोनी चौकोनी वड्या होतात, है की नाही. हे अशा टाकून दिल्या. तुझं मागते मी आता, मागतो आता तुझं मागते मी आता. हे बघा, ही दुसरी पण झाली वळकोंडे. अगदी प्रमाणामध्ये पीठ आणि सगळं पडलेलं आहे, त्यामुळे आता अशा मस्त होणार आहेत ना. ही दुसरी पण झाली. ओके, आता अशाच सगळ्या करून घेऊ. बघा, ह्या डब्यामध्ये आहे ना मी अशा पसरून ठेवते. अशी पसरून ठेवली ना का त्याची पण अशा चौकोनी चौकोनी वड्या होतात. ही पण आपण एक करूया. ओके, चला कुकर दिला ठेवून आपण आता त्याच्यावर हे एक भांडं ठेवूया आणि हे एक आपलं वरती ठेवते. कुकर लावून घेऊया. बघा आता कसे मस्त होतील. तर दाखवते मी तुम्हाला थोड्याच वेळात. मस्त इथे बनवते वांग. ही बघ, वांग पण कसं झालंय मस्त आपलं डिलिशियस. वांग बनवते. तीन शिट्या झाल्या. आता आपण कुकर काढूया आणि बघूया. हे बघा, हे बघा, हे एक निघालं आणि हे आपण केलेलं ना ते एक निघालं. हे बघा, आहे ना. असे कापायचे. हे की नाही मज्जा. हे असे मस्त असे चौकोनी निघून जातात. आणि मग ह्या चौकोनी चौकोनी वड्या होते, है ना. या आणि ह्या आहेत त्या, ह्या अशा झाल्या, ह्या अशा झाल्या. ह्या प्रेशर ठेवल्या तरी चालतील आणि ह्या गोलवाल्या ह्या अशा. तर आता हे इथे तवा ठेवला, तव्यावर हे ठेवलं, याच्यावर तेल टाकलं. आता चालू करायचं म्हणजे चौकोनी म्हणजे अशा पण वड्या होऊ शकतात. ही गोलवाली. ओके, झालं की नाही. चालू फ्राय फक्त करायचं. अशा प्रकारे आपली ही वडी, कोथिंबीर वडी झाली. तर बघा, तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके नाही, तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा.
शेअर करा, सबस्क्राईब करा. ही बघा झाली ही आपली गोलवाली. ओके, मस्त अशा ह्या वड्या तयार. या अशा करू शकतो, खूप तेलामध्ये तळू शकतो, डीप फ्राय पण करू शकतो, किंवा हे असं शॅलो फ्राय पण करू शकतो. तव्यावर असं छान होतं फ्राय करतो. ओके, झाले की नाही बघा ह्या छान छान अशा मस्त. आवडल्या तर नक्की लाईक करा. जय अंबे.